श्री स्वामी समर्थ. मुंबईची स्टोरी आहे. एक कपल जे बरेच वर्ष झाले रिलेशनशिप मध्ये होते, त्या दोघांनी ठरवलं की आपण लग्न करूयात, पण काही दिवस घरी न सांगता राहायचं. आणि दोघांनी तसंच केलं. स्वामींच्या मठामध्ये जाऊन लग्न केलं 2024 मध्ये. आणि ती तिच्या घरी गेली, तो त्याच्या घरी गेला. हळूहळू दोघांचं बॉन्डिंग किंवा दोघंही एकमेकांच्या कामामध्ये मदत करणं, स्टेशनला रोज भेटायचे, सोबत जायचे, परतीचा प्रवास सोबत असायचा, अधूनमधून कॉलवर बोलणं, बाहेर फिरणं, ह्या सर्व गोष्टी. तिला प्रत्येक वेळेस आर्थिक अडचणी बऱ्याच असायच्या, त्याच्यामुळे भरपूर गोष्टींमध्ये तिच्या नवऱ्याने तिला सपोर्ट केली होती, पार्टनरने. आणि हळूहळू हिची परिस्थिती बदलल्यावर ही म्हणायची, मी तुझे घेतलेले सर्व पैसे परत देईन. घरी कधी सांगायचं लग्न केलंय वगैरे, पण हिलाही स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. घरामध्ये हिच्या आई, बहिणी अशी जबाबदारी होती, ही मोठी असल्यामुळे. तर तिची इच्छा होती की थोडंसं त्यांना मी सेटल करते आणि मग आपण सांगूयात. परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. काही महिन्यांनी तिचा पार्टनर तिला इग्नोर करायला लागला. पैसे तिने मागितल्यावर देणं बंद केलं. तिने त्याच्याकडनं जितकेही पैसे घेतले होते ते सर्व त्याला फेडले हळूहळू करून. पूर्णपणे नंतर ब्लॉक केलं, कॉन्टॅक्ट बंद झाला. त्यानंतर तिने माझ्याकडनं मंत्रसाधना घेतल्या की माझा पार्टनर माझ्याशी बोलत नाहीये, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. सुरुवातीला जसं मी एकदम सर्व मंत्र देत नसते, एखाद दोन मंत्रामध्ये काम झालं तर तेवढेच सुचवले जातात. 2025 मध्ये फेब्रुवारी मार्चला त्यांचा कॉन्टॅक्ट पूर्णपणे तुटलेला होता. आणि तिच्या अडचणीसाठी तिने माझ्याकडनं अघोरलक्ष्मी आकर्षण आणि लांबून करायचं वशीकरण म्हणजे संमोहन मंत्र, अशी 3 मंत्र मी तिला दिली होती. 3 मंत्र ती करत होती. मंत्र करताना बऱ्याच गोष्टी तिच्यासोबत घडायला लागल्या. हळूहळू मंत्र साधना जशी वाढायला लागली, अचानक तिच्या डोक्यामध्ये प्रचंड उवा झाल्या. अक्षरशः इतक्या की तिला ट्रीटमेंट घ्यावी लागली. तिचा पार्टनर पूर्णपणे ब्लॉक होता. एक दोनदा तो स्टेशनवर दिसला, पण त्याने तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं निघून गेला. ती अजून जास्त डिप्रेशनमध्ये गेली की काही फरक पडत नाहीये. जवळजवळ ह्या गोष्टीला 5 महिने झाले. पण मी म्हटलं मंत्र चालू ठेवा, हळूहळू होईल सर्व नीट. एक दिवस पुन्हा तिचा सकाळी सकाळी मेसेज आला. तिने काही फोटो पाठवले. घरामध्ये कुठेतरी ती भिंतीला थोडी धडकली आणि खाली पडली. अजिबात जोरात पडली नाही. पण सकाळी जेव्हा ती उठली तर तिचा हात पूर्णपणे काळा निळा झालेला होता. म्हणजे ते बघितल्यावर असं वाटतं की कोणीतरी जोरात प्रहार केला आहे. म्हणजे ह्या जमान्यामध्ये मुंबई सारख्या शहरात सुद्धा लोक इतकी तंत्र करतात आणि मुंबईच्या बऱ्याच केसेस येतात या बाबतीत. आपल्याला वाटतं मोठ्या शहरांमध्ये हे सगळं होत नसेल, पण हा खरंच खूप गोड गैरसमज आहे की मोठ्या शहरांमध्ये हे होत नाही. कलयुग यालाच म्हणतात की कुणालाही कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. त्याच्यानंतर पुन्हा मंत्रसाधना चालू ठेवली. मग मी तिला अघोर बगलामुखी मंत्र दिला. ह्या 3 मंत्रांनी फरक पडत नाहीये तर अघोर बगलामुखी मंत्र घेतल्यावर तो चालू केला आणि लगेच 4 ते 5 दिवसातच तिचा मला मेसेज आला. ताई, मी स्टेशनवर चालत असताना माझा पार्टनर माझ्या मागणं येत होता आणि त्याने मला आवाज दिला आज इतक्या महिन्यांनी. बऱ्याच वेळेस तो स्टेशनला दिसला, पण तो मला बघून निघून जायचा. आणि आज आम्ही चालता चालता बोललो आणि तो मला म्हटला, मी ऑफिसमध्ये खूप टेन्शनमध्ये आहे, मी तुला कॉल करेल आणि मलाही तुझ्याशी खूप बोलायचंय, पण मी स्वतःहून तुला कॉल करेल. ती इतकी आनंदात होती. आणि त्याच्या काही दिवसांनी तिचं तिच्या पार्टनरशी बोलणं झालं आणि खूप वेळ ते कॉलवर बोलले आणि आता परिस्थिती बऱ्यापैकी सुधारू लागली आहे. तर ही तंत्र करणारी लोक कोण आहेत आणि का यांना कुणाचं आयुष्य चांगलं घडलेलं बघवत नाही? मी बऱ्याच वेळेस हेच सांगते की अति उत्साहामध्ये तुम्ही कुणाशी मैत्री करतात किंवा कुणाशी जवळीक धरतात, मग ती तुमच्या घरातली लोक असो किंवा आसपासची, हीच लोक आपल्याला घातक ठरतात. जसं एका केसमध्ये मी सांगितलं की सख्ख्या आईने मुला आणि सुनेवर तंत्र केलं. तसंच एका केसमध्ये मागे पण सांगितलं होतं, एका मित्रानेच मित्राचं घर तोडण्यासाठी तंत्र केलं.
तर तसंच एका ठिकाणी एका सख्ख्या काकूने आपल्या पुतण्याचं घर तोडण्यासाठी आणि पुतण्याला आपल्या आहारी करण्यासाठी तंत्र केलं. पण हा कर्माचा जो फेरा आहे, जे कोणी लोक असं घाणेरडं कृत्य करतात त्यांना ते परत मिळतं. कारण कुणाचं तरी आयुष्य खराब करून आणि तोडून तुम्ही फक्त क्षणिक सुख मिळवू शकता, पण जेव्हा तो फेरा उलटून तुमच्याकडे येतो ना, त्याचे परिणाम खूप भयानक असतात. त्याच्यामुळे कुणाच्या आनंदामध्ये जर तुम्ही सहभागी होऊ शकत नसाल, तुम्हाला आनंद होत नसेल, तर निदान त्यांचा आनंद खराब करण्यासाठी काहीतरी क्रिया करू नका. कारण आज तुमची एक चुकी उद्या तुमचं अख्खं आयुष्य खराब करते. श्री स्वामी समर्थ.